मुंबई एअरपोर्टवर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख धडकल्याची घटना घडली। लँडिंगच्या वेळी ही घटना घडली। दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते। सुदैवाने ते सगळे सुखरूप आहेत। नवी मुंबईत शिवसेनेच्या विजयी यात्रेदरम्यान कार्यकर्त्यांच्या उन्माद नेत्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। आखाडा परिषदेच्या वतीने आता साधू महंतांना अधिकृत ओळखपत्र दिलं जाईल। या निर्णयामुळे बनावट आणि ढोंगी साधू महंतांना आळा बसणार आहे। येवला नगरपालिका सभागृहाला अजित पवार यांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे। शिवसेनेचे रुपेश दराडे, गटनेते गणेश शिंदे, शहराध्यक्ष विशाल परदेशी, अक्षय राजपूत यांच्यासह इतरही नगरसेवकांनी नगराध्यक्षांकडे ही विनंती केली। 23 फेब्रुवारीला महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। 23 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत अधिवेशन सुरू असेल। मुख्यमंत्री फडणवीस 6 मार्चला 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील। गॅस सिलेंडर स्फोट झाल्याने बोरिवली देवीपाडा येथील एका झोपडीला आग लागल्याची घटना घडली। या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही। देवीपाडा येथील आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झाला। आडोशी बोगद्याच्या सुरुवातीलाच पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर अपघात झाला। बचाव आणि मदत यंत्रणा घटनास्थळी पोहोचली। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात लिफ्टची दुरावस्था आहे। रुग्णांनी नातेवाईकांसाठी असलेल्या एकूण 6 लिफ्टपैकी केवळ 2च सुरू आहेत। यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। पालघरमध्ये मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाजवळ आयटीडी कंपनीत भाजप पदाधिकाऱ्यांनी दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आलाय। आयटीडीच्या साईटवर गेले असता कामगार आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वादही झाला। अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात फॅक्टरीला भीषण आग लागली। आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। हिंगोलीत अजित पवार यांचे अस्थिकलश आणले गेले। यावेळी गांधी चौकात हजारो कार्यकर्ते आणि दादांच्या चाहत्यांनी अस्थिकलशाचं दर्शन घेतलं। त्यानंतर तीर्थक्षेत्र नसनी नामदेव येथील कयाधू नदीच्या पात्रात अस्थि विसर्जन करण्यात आले। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी हळद काढणीला सुरुवात झाली। निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम जाणवला असला तरी यंदा हळदीचं उत्पादन समाधानकारक होणार असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत। रायगडच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावर मासेमारीची स्पर्धा रंगली। यात 100 स्पर्धकांनी सहभाग घेतला। न्यू अँगलर मुंबई या संस्थेमार्फत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती।